जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमच्या सर्वांचे माझ्या अशा भन्नाट ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपण डेली लाईफमध्ये गिव्ह अप हा शब्द सारखंच प्रत्येक ठिकाणी, म्हणजे कोणीही असू द्या, आपण आपल्याकडून काही एखादं काम नाही झालं किंवा आपण एखाद्या ह्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं वगैरे, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाकडूनच आपण गिव्ह अप हा शब्द सारखा ऐकतो. तर गिव्ह अप ह्या शब्दाबद्दल नेमकं काय, हा शब्द इतका का स्ट्रॉंग आहे? तर आयुष्य हा हे असं आहे ना, चढ उतार हे आयुष्यामध्ये सारखी चालूच असते. तर आपण प्रत्येक ठिकाणी, आपल्याला कोणी बाहेरचा व्यक्ती असो, नाहीतरी आपण आजकाल सोशल मीडियावरतीही पोस्ट येतात गिव्ह अप वगैरे, किंवा मोटिवेटेड व्हिडिओ असतात, त्याच्यामधूनही आपल्याला गिव्ह अप हा शब्द सारखा ऐकायला भेटतो. तर तर आपण आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टी, म्हणजे एखादी एक्झाम असो किंवा इंटरव्ह्यू असो, काही का असे ना, एखादं बिझनेस असो, काहीही असू द्या आयुष्यामध्ये, एखाद्या त्याच्यामध्ये आपण कितीही प्रयत्न करूनही आपल्याला जर यश आलं नाही, तरीही आपण कधीच गिवअप करायचं नाही, म्हणजे कधीच माघारी घ्यायचं नाही आयुष्यामध्ये. कारण कधी ना कधी कसं असतं ना, आपण सक्सेसच्या तोंडाजवळ येऊन थांबलेलो असतो, पण आपल्यामध्ये पेशन्स नसतात आता थांबण्याचे. त्याच्यामुळे आपण ना गिवअप करायचा विचार करतो, पण तिथेच आपल्याला मेन सक्सेस भेटणारं असतं. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना गिवअप कधीच करायचा नाही. कधी कधी आयुष्यामध्ये आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नसतात, तर त्याच्यामुळे कधी हार मानायची नाही आयुष्यामध्ये. लक्षात ठेवायचं, जे जीवन आता आपण जगत आहे ते खूप काही लोकांचे तसं जीवन जगण्याचंही स्वप्न असतं. त्याच्यामुळे हार किंवा जीत नक्कीच असते, पण प्रयत्न करून हरणाराला कायमच लूजर तर ठरत नसतो ना. जीवनात खूप वेळा, म्हणजे आपल्याला वाटतं की लास्ट चान्स होता, आता काही नाही होऊ शकत, तर ती सुरुवात करण्यासाठीची सर्वात मोठी संधी असते. ते म्हणतात ना, अंत ही असती प्रारंभ. त्याच्याप्रमाणेच आहे हे आयुष्य, म्हणजे असेच आहे. त्याच्यामुळे निवांत राहायचं आयुष्यामध्ये. कितीही प्रॉब्लेम आले तर प्रत्येक प्रॉब्लेमला तोंड देत राहायचं, आणि देवावरती विश्वास ठेवायचा. तो सदैव आपल्यासोबत आहे म्हणायचं, आणि कधीही आयुष्यामध्ये गिवअप करायचा नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.